ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे। नालेसफाईची कामं पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असा विश्वास पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेला आहे। तसंच नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यात यावं असेही निर्देश आयुक्तांनी दिलेले आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं बीडमधील एका माध्यमिक विद्यालयाला नाव देण्यात येणार आहे। विद्यालयाच्या प्रांगणात संतोष देशमुख यांचा पुतळा उभारला जाणार आहे। देशमुखांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत यासाठी विद्यालयाला नाव दिलं जाणार आहे अशी माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे सचिव बाळा बांगर यांनी दिलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी शरद पवार आणि आई प्रतिभा पवारांची पुणे जिल्ह्यातील मोरगावात भेट घेतली आहे। सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर होत्या तर शरद पवार आणि आई प्रतिभा पवार हे दोघे बारामतीकडे निघाले होते। त्यांना पाहून सुप्रिया सुळे गाडीखाली उतरून आईवडिलांची त्यांनी भेट घेतलेली आहे। परभणी जिल्ह्याचे कमाल तापमान 41.5 सेल्सिअसवर पोहोचले। वाढत्या उन्हामुळे राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे। तसंच तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं, लहान आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी असा सल्ला प्रशासनाने दिला। वाशिमच्या कळंबा बोडखेमध्ये महिलांनी पाणी टंचाई विरोधात हंडा मोर्चा काढला। प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा न केल्यानं नागरिकांना खासगी टँकरचं पाणी विकत घ्यावं लागतंय। यापूर्वी प्रशासनाने 40 दिवसात पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। यवतमाळ जिल्हा रुग्णालय परिसरात चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। या चोरानं रुग्णालय परिसरातून विजेच्या तारा तसंच रुग्णांच्या नातेवाईकांचे मोबाईल लंपास केले होते। या प्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे। नंदुरबारच्या शहादा शहरातील बसबजलेल्या बाजारपेठेत आणि या बस स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। तर या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। हातगाड्या आणि बेशिस्त वाहनधारकांमुळे ही वाहतूक कोंडी होते, तर त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। म्हाडाच्या 95 उपकर प्राप्त इमारती अति धोकादायक असल्याचं समोर आलंय। पावसाळ्यापूर्वी घरं रिक्त करण्यासाठी भाडेकरूंना नोटीस देण्यात येणार आहे। संक्रमण शिबिर हवं असल्यास म्हाडाकडे अर्ज करावा लागणार आहे। पुण्यातील रुग्णालयानंतर आता रक्तपेढ्यांवर प्रशासनाची नजर असणार आहे। पुण्यातील 48 रक्तपेढ्यांचे परवाने FDA कडून निलंबित करण्यात आले। घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या तपासणीत वेगवेगळ्या त्रुटी आढळल्यानं कारवाई करण्यात आली आहे। पुण्याच्या रांजणगावातील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झालाय, त्यामुळे अनेक गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यासाठी शरद पवारांनी याची दखल घेतली आहे। तर 23 एप्रिलला शरद पवार या परिसरांना भेट देणार आहेत, तसंच प्रदूषणाचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत। संभाजीनगर शहरातील कचरा संकलन करण्यात मनपा प्रशासन कमी पडताना दिसतंय। कॅगच्या अहवालात संभाजीनगरमधील कचऱ्याच्या प्रश्नावर ताशेरे ओढले। उघड्यावर कचरा वाहतूक आणि सुरक्षा उपकरणं न वापरताच संकलन केल्याची छायाचित्र अहवालात छापली आहेत, त्यामुळे महापालिकेच्या अडचणी वाढणार आहेत।